पोरबंदर भागातील पाणी टंचाईची तीव्रता वाढत असताना तेथील गृहसंकुलांमधील 50हून अधिक एसटीपी प्लांट बंद असल्याचं उघडकीस आलंय। हे प्लांट चालू करण्यासाठी आमदार संजय केळकर यांनी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना केल्या आहेत। हे प्रकल्प सुरू करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला असून आठवडाभरात त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे। आमदार केळकर यांनी बंद झालेल्या प्लांटबाबत पालिकेत संयुक्त बैठक घेतली। यावेळेला अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता तसंच शहर विकास विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी आणि हिरानंदानी इस्टेट ऋतू पार्कमधील प्रतिनिधी, स्थानिक नगरसेवक विकास पाटील, कैलास म्हात्रे उपस्थित होते। एसटीपी प्लांटमुळे पाण्याचा पुनर्वापर होऊन सुमारे 25% पाण्याची बचत शक्य होते। मात्र हिरानंदानी इस्टेट, ऋतू पार्क इत्यादी भागातील गृहसंकुलांमधील 15 प्लांट नादुरुस्त असून 30 प्लांट सुरूच झाले नसल्याची माहिती केळकर यांनी दिली। या प्लांटमुळे पाण्याचा पुनर्वापर होऊन 25% पिण्याच्या पाण्याची बचत होऊ शकते। परिणामी सध्या या भागाला भेडसावत असलेल्या पाणी टंचाईची तीव्रता कमी होणार आहे। त्यामुळे हे प्लांट सुरू करण्यासाठी पालिकेनं पुढाकार घ्यावा अशी मागणी केळकर यांनी केली आहे। यावेळेला झालेल्या चर्चेनंतर हे प्लांट सुरू करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे। आठवडाभरात त्यावर काम करण्यात येणार असून त्यानंतर आढावा बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती केळकर यांनी माध्यमांना दिली।